नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर आता टीका करण्यात आलेली आहे. आधीचा विरोधी पक्ष वाघाच्या डरकाळ्या फोडायचा, आताचा विरोधी पक्ष मांजर चेष्टा करतो. आजचा विरोधी पक्ष हा मांजरीचा वंशज असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. फडणवीसांनी परवांवरील हल्ल्याचा प्रश्न का केला नाही असा प्रश्न सुद्धा सामनाच्या अग्रलेखातून विचारला गेलेला आहे. आधी विरोधी पक्ष डरकाळ्या फोडायचा, मात्र आताचा विरोधी पक्ष मांजर चेष्टा करतो असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं गेलं आहे. या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय पाहूया. मांजर चेष्टा मथळ्याखाली हा अग्रलेख आहे. एकेकाळी महाराष्ट्रातला विरोधी पक्ष वाघासारख्या डरकाळ्या फोडत होता आणि सिंहासारख्या गर्जना करत होता. विरोधी पक्ष हा सरकार इतकंच महत्त्वाचं कार्य करत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून मांजर चेष्टा करतो. डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वतःचे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचं आणि काळी झुंजराचं अशी झालेली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे माकड चेष्टा म्हटलं जातं, कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्यानं तो जे काही उलटसुलट करतोय त्या मांजर चेष्टाच ठरताय. सामनातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. मांजर चेष्टेवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं गेलेलं आहे. आताचा विरोधी पक्ष हा मांजर चेष्टा करतो अशा शब्दात विरोधकांवर टीका करण्यात आलेली आहे. आजचा विरोधी पक्ष हा मांजरीचा वंशज आहे असं देखील म्हटलं गेलंय. शरीर मांजराचं आणि काळीज उंदराचं अशा शब्दांमध्ये सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अमित मोडक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अमित, आधी विरोधी पक्ष डरकाळ्या फोडायचा आणि आता मात्र विरोधी पक्षाची एक प्रकारे मांजर झाली आणि त्यामुळे मांजर चेष्टा सुरू असल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये टीका करत म्हटलं गेलंय. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण बघतो की गेले 3 ते 4 दिवस हा विषय अत्यंत गाजतोय. ज्या दिवशी तो म्याव-म्यावचा आवाज काढण्यात आला पायऱ्यावरून आणि त्यानंतर मला असं वाटतं की शिवसेनेने अत्यंत गांभीर्याने तो विषय घेतला आणि त्याचेच पडसाद आपल्याला आज सामनाच्या अग्रलेखातून देखील उमटताना दिसतायत. हां, महत्त्वाचं म्हणजे काल अजितदादांनी देखील यावर टीका करताना असं म्हटलं होतं की आपण कुत्रा-मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही. हां, त्यामुळे आणि त्यासोबतच आपण जर बघितलं तर काल विधान भवनात देखील चर्चा झाली होती की आमदारांचं आचरण कसं असलं पाहिजे हं, आणि एकूण नितेश राणे यांच्या आचरणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याबाबत समिती देखील नेमण्यात आली. आणि एक प्रकारे आज आपण बघितलं तर सामनातून पुन्हा एकदा त्याच सर्व घटनेवर एक एक प्रकारे निशाणा साधण्यात आलेला आहे. एक प्रकारे विरोधकांना टार्गेट करत त्यांनी विरोधकांचं वागणं याला मांजर चेष्टा म्हणत संपूर्णपणे तो जो प्रसंग होता, जिथे आदित्य ठाकरेचा अवमान करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, हां. त्याच्यामुळे एक प्रकारे शिवसेनेला डिवचण्यात आलेलं आहे आणि हा विषय इथेच थांबणार नाही असं आपल्याला दिसतंय. आणि आज महत्त्वाचं म्हणजे नितेश राणे या सर्व प्रकरणात जर आपण बघितलं तर नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून अनरिचेबल आहे. आता सकाळी आपण भाजपच्या काही नेत्यांचा फोन देखील प्रयत्न केला होता या अग्रलेखावर प्रतिक्रिया घेण्यासाठी, परंतु अद्याप त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया मिळालेली नाहीये. बरं. अमित, अजिंक्य. सातत्यानं असं आपल्याला पाहायला मिळतंय की वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं विरोधी पक्षांवर सामनाच्या अग्रलेखातनं टीका केली जाते. मात्र आता तर विरोधी पक्षाची आजची अवस्था ही शरीर मांजराचं आणि काळीज उंदराचं झालंय अशी केली गेलेली आहे. त्यामुळं कुठेतरी टीका जी होतीये ती देखील आता अतिशय धारदारपणे केली जाते की काय असं म्हणावं लागेल? की आपण बघतो की सामना आपण वाचतोच किंवा सामनाचा जो वाचक आहे तो या भाषेसाठीच आहे. तो त्यांचा एक वेगळा वाचक वर्ग आहे आणि हीच भाषा सामना सातत्याने वापरताना दिसतं. आणि एक प्रकारे जसं आपण बोललो की त्यांच्या महत्त्वाच्या नेत्याला जेव्हा टार्गेट केलं जातं हां, तेव्हा पलटवार करण्याची ही शिवसेनेची स्टाईल आहे. राऊतांची लेखणी देखील अशीच चालते आणि त्याच त्याच भाषेतून त्यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे. आणि एक जर तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्याला डिवचण्याचा प्रयत्न कराल
तर मग आम्ही देखील तुम्हाला सोडणार नाही, असाच कुठेतरी यातून संदेश देण्याचा प्रयत्न दिसतोय. अजिंक्य. बिलकुल अमित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची तुम्हाला संधी मिळते तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित सदस्यांना सुनावलेले आहेत. एका गोष्टीची मला खंत आहे, मी नेहमीच माझी मतं स्पष्टपणे मांडतो. मी त्याच्यामध्ये कधी पक्षीय राजकारण आणत नाही, परंतु संसदीय सभाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता ह्या पुस्तकाच्या बद्दल आपण सांगितलं. ते पुस्तक प्रत्येकाच्या पिजन होलमध्ये तुम्ही टाकणार आहात किंवा टाकलंही असेल, पण ते वाचलं पाहिजे. या सभागृहामध्ये निवडून येताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात, त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात. कुत्री, मांजरं, कोंबड्या ह्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. माझी खरंच आग्रहाची विनंती आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं हा सभागृह सदस्यत्वाचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांचा विश्वासाला तडा दिला, त्यांचा अपमान आहे. अध्यक्ष महोदय, जर त्यांना वाटलं की आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतोय, टवाळी करतोय, काय वाटेल त्यांना? अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं सगळ्यांनीच, आमचे चारी प्रमुख पक्ष असतील किंवा इतर वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, अपक्ष सन्माननीय सदस्य असतील, ह्या सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या लोकशाहीतला हा सर्वात काळा दिवस असल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकार हे पळपुटं आणि भित्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. चर्चा न करता विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर केल्याचं सांगत विद्यापीठ राजकारणाचा अड्डा बनणार असल्याचा आरोप करत या विरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. भाजप जानेवारी महिन्यात याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे आज सिद्ध झालं आहे. ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवला जातोय की राज्यपाल महोदयांचे अधिकार कमी करण्याचा आणि शासनानं विद्यापीठांचा ताबा घेण्याचा निर्णय या बिलातनं होणार आहे, हे साफ चुकीचं आहे. आणि कुलपतीच्या पोस्टिंगमुळे जो काय वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो देखील चुकीचा आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये कुलपती ही पोस्ट आहे. महाराष्ट्रामध्ये देखील कृषी विद्यापीठाला कुलपती ही पोस्ट आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाला देखील कुलपती ही पोस्ट आहे. उलट या सगळ्या विद्यापीठांना कुलपती ह्या पदाला काही अधिकार दिलेले आहेत. आम्ही जे कुलपतीपद क्रिएट केलेलं आहे त्याला कुठचाही अधिकार नाही. जो असा सांगितलं जातं की त्याला फार मोठे अधिकार आहेत, त्याला कसलाही अधिकार नाही. अधिकार फक्त एवढाच आहे की सभा ज्यावेळी असेल आणि राज्यपाल महोदय ज्यावेळी गैरहजर असतील त्यावेळी त्यांच्या परवानगीनं ते बसू शकतात, एवढा फक्त त्याच्यामध्ये बदल आहे. आणि आपल्याला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा शिवाजी विद्यापीठ असेल, इथे जे काही प्रकार घडलेले आहेत याची फक्त माहिती मागवण्याचा अधिकार हा कुलपतींना आहे. राज्यपालांचा कुठचाही अधिकार किंवा कुलगुरूंचा कुठचाही अधिकार आम्ही हिरावून घेतलेला नाही, हे मला स्पष्ट पद्धतीनं सांगायचं आहे. त्या बिलाची कॉपी देखील मी आपल्याकडे देईन. त्याच्यात हे स्पष्ट केलेलं आहे की कोणाचे अधिकार आम्ही काढून घेतलेले नाही. विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याचा यांचा प्रयत्न आहे. खरं तर या राज्यामध्ये शाहू महाराजांचं हे राज्य आहे. हे राज्य विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. हे राज्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं राज्य आहे. या ठिकाणी एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यवस्था करण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी जे सांगितलं, आता या सरकारच्या विरुद्ध या राज्यातील तरुणांना आवाहन करत, उठ तरुणा जागा हो,
या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा धागा हो, यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या महाराष्ट्राची तरुणाई आम्हाला जागवायची आहे. मुख्यमंत्री महोदय 5 दिवसामध्ये येऊ शकले नाही, कारण ज्यावेळेस कोरोनाची संख्या वाढायला लागली, आमच्यातलेच काही मिनिस्टर त्याच्यामध्ये कोरोनाग्रस्त झाले, काही आमदार झाले. शेवटी आम्हीच बाळासाहेब, मी, एकनाथराव, अनिलराव, आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की मुख्यमंत्री महोदय आम्ही आता हे सगळं पार पाडतो. शेवटी तब्येत महत्त्वाची असते. आता मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर असतात आणि वर्षा बंगल्यातनंच ते सगळी सूत्र हलवतात. कॅबिनेट 2 झाल्या, कॅबिनेटमध्ये देखील ते अतिशय फ्रेश वाटत होते आणि व्यवस्थितपणे सगळ्या काही सूचना आणि निर्णयाच्याबद्दल जी काही भूमिका घ्यायला पाहिजे तशा पद्धतीचे घेत होते. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता मुंबई पालिकेतल्या 227 नगरसेवकांच्या जागा वाढून आता 236 इतक्या होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठीची वॉर्डची संख्या आता वाढणार आहे आणि हे विधेयक आता विधान परिषदेत पाठवलं जाईल. इतर महानगरपालिका ठीक आहे, इतर महानगरपालिकेच्या वेळी 3 पक्ष आहेत, तिघांची युती ऍडजस्ट करायची आहे, त्यामुळे जरा जागा वाढवून माणसं ऍडजस्ट करू वगैरे काय असेल. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय केवळ या एका कारणाने या ठिकाणी हा प्रस्ताव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे जिंकायला निवडणुका जिंकायच्या असतील, हरायच्या असतील, जे काय असेल उद्या ना फैसला. परंतु अशा प्रकारे अध्यक्ष महोदय डिलिमिटेशन मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करून, आणि खरं तुम्ही जे म्हणालात ते तसंही आलं असतं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलंच असतं. आम्हाला ते आधीच लक्षात आलं आणि ते निवडणूक आयोगाच्याही लक्षात आलं, निवडणुकीच्या आयोगाच्याही लक्षात आलं की या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली आहे आणि त्यामुळे त्यांनी ते परत पाठवलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही तुम्ही आणलंय शुद्ध हेतू नाही आहे, याचा हेतू शुद्ध नाही आहे. राज्याच्या अनेक भागांना काल अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय. गारपिटीसह अनेक भागात पडलेल्या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांना बसलाय. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा, करंजळा आणि दुनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांचं मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकं हातची गेल्यानंतर हतबल झालेल्या बळीराजाला या गारपिटीनं आणखी हवालदिल केलाय. बुलडाणा जिल्ह्यातही अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे खामगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधला शेतकऱ्यांचा उघडावर ठेवलेला शेतमाल पूर्णपणे भिजून गेलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातल्या चिखली, कान्होबा आणि बाभुळगाव तालुक्यातल्या गणोरी, आसेगाव, राणी अमरावती परिसराला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. शेतात तूर, हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि नेवासे तालुक्यात गारपीट झाली आहे. वैजापूर तालुक्यातल्या अनेक गावात रब्बीच्या हंगामात लावलेल्या कांदा, गहू आणि हरभऱ्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत. आपले अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे सध्या आपल्या सोबत आहेत. संजय, अनेक भागांमध्ये गारपिटीमुळं, अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी गहू, तूर, हरभरा या पिकांची काढणी केली गेली होती. शेतमाल पूर्णपणे आता भिजून गेलेला आहे. संजय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, हवामान खात्याने गेल्या म्हणजे 2 दिवसापूर्वी अमरावतीमध्ये काल, आज आणि उद्या 3 दिवस गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवली होती आणि त्यानुसार अमरावतीला काल सकाळी 10:30 वाजता चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि सायंकाळी 4:30-5च्या दरम्यान नांदगाव, खंडेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि सतत पाऊस पडलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून जर अमरावती जिल्ह्याचं वातावरण जर बघितलं तर सगळीकडे धुकं पसरलेले आहे आणि हे जे वातावरण आहे हे निश्चितच पिकासाठी जे आहे ते घातक असं वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे सततधार काल पाऊस पडलेला आहे आणि गारपीट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोंगणीला आलेलं जे सोयाबीन होतं, सोयाबीन शेतात काढून ठेवलेलं होतं, ते सोयाबीन पूर्ण ओलं झालेलं आहे.
कपाशी जी आहे कपाशी अजून जेमतेम आता फुलायला लागलेली आहे. त्या कपाशीवर सुद्धा पाऊस पडलेला आहे आणि गहू जो आहे तो मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अक्षरशः झोपून गेलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान झालेलं आहे आणि आता हाताशी आलेला घास जो शेतकऱ्यांचा गेलेला आहे. मी अमरावती नजीकच्या या शेतशिवारात आपण एका शेतकऱ्याला विचारूया नेमकं की गेल्या 2 दिवसा पाऊस असल्यामुळे नेमकं काय नुकसान झालं. त्याला मला सांगा, 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे, काय नेमकं नुकसान झालं तुमच्या शेताचं? माझ्या शेतामध्ये कापूस वेचायचा होता, मजदूर आलेले होते. त्याच वेळेस शेतामध्ये अशी बी गारपीट झाली का पराठीसुद्धा खालतं झोपून गेली. त्याच्यामुळे मजदूरसुद्धा वापस गेले आणि गहूसुद्धा खालतं पूर्ण झोपून गेला. काय नुकसान झालं तुमचं? आणखी किती रुपयाचं नुकसान झालं साधारणतः? कमीत कमी 50-60 हजाराचाच माझा एकट्याचाच झाला आहे नुकसान, बाकीचे वेगळेच आहेत. अजिंक्य, निश्चितच आपण जर बघितलं तर शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे आणि या आलेल्या पावसामुळं, अवकाळी पावसामुळं किंवा या गारपिटीमुळं शेतकरी आणखी संकटात सापडलेला आहे. त्यामुळं शेतकरी नेमकं करावं तरी काय, या संभ्रमावस्थेमध्ये शेतकरी सध्या अडकलेला आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की शासनाने मदत करावी. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं आता खऱ्या अर्थानं काम आहे की या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं. काही कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी आता यावर रात्रीच्या वेळी धुराळा करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता कृषी विभागाची जी टीम असेल, या कृषी अधिकाऱ्यांच्या कृषी विभागाच्या टीमला आता शेतात जाऊन शेत शिवारात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची खऱ्या अर्थाने नितांत आवश्यकता आहे. अजिंक्य, गारपिटीसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची ही स्थिती आपण अमरावतीमधली पाहिली. अमरावतीप्रमाणेच राज्यातल्या इतर काही भागांमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आहे. पुढची बातमी बघूया. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ज्वलनशील द्रव्यानं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या 3 दिवसात चिमुकल्यावर या अशा हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे हे 3ही चिमुकले एकाच कुटुंबातले आहेत. सततच्या या हल्ल्यांमुळे मोमीनपुराच नाही तर संपूर्ण शहरभरामध्ये खळबळ माजलेली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर हे जे ज्वलनशील द्रव आहे ते बॅटरी वॉटर असल्याचं समोर आलेलं होतं. 3ही हल्ल्यामध्ये कोणतीही जखम जरी झालेली नसली तरी चेहऱ्याजवळ जळजळ होतीये. या सगळ्या घटनेमुळे पूर्ण मोमीनपुराच नाही तर वणी शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज सापडतंय का याची चाचपणी सुरू आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार SDPO यांच्याशी मी चर्चा केली. परवा शनिवारी, काल रविवारी आणि आज लागोपाठ त्याच परिसरामध्ये कुणी दुचाकीवरून काही युवक येत आहेत आणि लहान मुलांवर तो जो काही ॲसिड सदृश किंवा जे केमिकल आहे किंवा लिक्विड आहे हे टाकलं जातं आहे. ह्या लागोपाठ 3 घटना घडलेल्या आहेत. परंतु परवाच्या आणि कालच्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जखम किंवा कोणत्याही प्रकारचे व्रण त्या लिक्विडमुळे दिसून आलेले नाहीत. परंतु आज डॉक्टरांनी तपासणी केली असता डॉक्टरांनी त्या बर्न इंजुरी नाही आहेत किंवा ॲसिडच्या ज्या जखमा असतात तशा त्या नाही आहेत. आणि याच सगळ्या धक्कादायक प्रकाराबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपले यवतमाळचे प्रतिनिधी भास्कर मेहरे सध्या आपल्या सोबत आहेत. भास्कर, 3 चिमुरड्यांवर सलग 3 दिवस अशा प्रकारे बॅटरी वॉटरनं हल्ला केला गेलेला आहे. कोण आहे या हल्ल्यामागे? काय नेमकी यामागची कारण आहेत? काही माहिती समजू शकली आहे का? अजिंक्य, वणी शहर हे तसं मोठं शहर आहे. यवतमाळ जिल्ह्यातला यवतमाळ शहरानंतर वणीचा नंबर लागतो आहे आणि या ठिकाणी जे लोक, जे अधिकारी येतात किंवा मग कामगार येतात ते इतर राज्यातून या ठिकाणी येत असतात. मात्र आता सतत 3 दिवस त्या छोट्या मुलांवर अशा प्रकारे ॲसिडचे जर समजा हल्ले होत असेल, हे जरी पूर्णपणे ॲसिड नसलं तरी ॲसिड सदृश्य द्रव असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळे या बालकांना काही प्रमाणात चेहऱ्याला इजासुद्धा झालेली आहे. एकंदरीतच हे 3ही जे बालक आहेत ते एकाच कुटुंबातील आहे. त्यामुळे असंही म्हटलं जात आहे की कोणीतरी यांचा हितशत्रू असावा किंवा यांचं कुठलं तरी पूर्व वैमनस्य असावं, त्यातून ह्या अशा प्रकारची घटना ही झाली असावी. मात्र दुसरी गोष्ट असं आहे की जे छोटे चिमुकले आहे यांचं वय जर आपण लक्षात घेतलं तर 5 ते 3 वर्षाच्या दरम्यान आहे आणि यांना कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत समज नाही आला. मग समजा मोठ्या माणसांमध्ये जर वाद असेल तर तो अशा प्रकारे लहान मुलांवर तो त्याचा वचपा काढण्याचं हे कारण योग्य आहे का असंही म्हटलं जात आहे. दुसरी गोष्ट की या हल्ल्यामुळे पुसद वणीमध्ये मोठ्या प्रमाणात आता दहशत पसरलेली आहे. पोलीस विभाग जे आहे
जे नेमके आरोपी कोण आहे यातले हा शोधण्याचा एक प्रयत्न करत आहे. तशा प्रकारचं सीसीटीव्ही सुद्धा या ठिकाणी फुटेज ते चेक करत आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाला जर छडा जर लावायचा असेल तर आता पोलीस पथक वेगवेगळे निर्माण करायला पाहिजे आणि त्यातून हा जो मारेकरू आहे हा जो यातला जो आरोपी आहे संशयित त्याला आता शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर या ठिकाणी आहे. अजिंक्य. बिलकुल भास्कर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या सगळ्या घटनांमागे नेमकं कोण आहे आणि तातडीनं त्यांना समोर आणून त्यांच्याकडनं हे कारण जाणून घेणं गरजेचं आहे की नेमके हे हल्ले का केले गेलेत ते. भास्कर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाची आठवण ती म्हणजे दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम देखील पाळणं आता गरजेचं आहे, अत्यावश्यक बनलेलं आहे. त्यामुळं घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लस घ्या. बघत रहा न्यूज 18 लोकमत. दाखल करून दोषींचं